मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा आणि पार्थ हे दोघेही आता नंदिनीकडे चाललेले असतात। रात्रीची वेळ असते, त्यामुळे ते दोघेही खूप घाबरलेले असतात, कारण जीवाने आता त्या दीपकचा चेहरा स्पष्टपणे पाहिलेला असतो, कारण तो रागातच नंदिनीकडे खिडकीतून पाहत असतो आणि मग जीवाला समजतं की नंदिनीच्या जीवाला धोका आहे, म्हणूनच तो पार्थला त्याबद्दल सांगतो। दोघेही भरधाव वेगाने तिकडे जायला निघतात। मग जीवा गाडीतच नंदिनीला कॉल करत असतो, परंतु तिचा फोन बंद असल्यामुळे जीवाला काही सुचत नसतं। जीवा खूप टेन्शनमध्ये असतो, त्याबद्दल तो पार्थला सांगतो, दादा नंदिनीचा फोनच बंद आहे, काय करू आता, कसा कॉल करू तिला, कसा कॉन्टॅक्ट करू, म्हणजे समजेल तरी आपल्याला नक्की ती ठीक आहे की नाही। तेव्हा पार्थ म्हणतो, नको टेन्शन घेऊस, आपण चाललोय ना तिकडे, आता एक काम कर, माझ्या मोबाईलमध्ये लँडलाईन नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट कर। मग आता जीवा पार्थचा फोन घेतो आणि लगेच त्या आनंद निवासच्या लँडलाईनवर फोन करतो। इकडे नंदिनी बिचारी खूप रडत असते, कारण जीवाने तिचा अपमान केलेला असतो, नंदिनीला तो सहन झालेला नसतो आणि म्हणूनच बिचारी रडत असते। तेवढ्यातच त्या फोनवर आता जीवाचा फोन येतो। मग ती आपले अश्रू पुसते, तिला वाटतं दुसराच कुणाचा तरी आहे, म्हणून ती शांत होत हॅलो असं म्हणते। समोरून आवाज आल्यामुळे ती भडकते आणि फोन ठेवून देते। तेव्हा जीवा आता इकडे म्हणतो की काय चाललंय दादा हिचं, अरे ही कॉल का रिसीव करत नाहीये, ह्या नंदिनीचं डोकं फिरलंय का। तेव्हा पार्थ म्हणतो, इट्स ओके जीवा, अरे त्या चिडल्या आहेत तुझ्यावर, परत एकदा ट्राय कर आणि अगदी शांतपणे बोल। तेव्हा जीवा म्हणतो, तिला भीती वाटेल ना, असं मी काही सांगणार नाही आणि त्या फोटोबद्दल तर अजिबात म्हणजे अजिबात सांगणार नाही। एक मिनिट हा, असं म्हणून जीवा पुन्हा त्या लँडलाईनवर फोन करतो। तर आता सारखा फोन आल्यामुळे नंदिनी खूपच वैतागते। मग आता रागातच ती कॉल रिसीव करते आणि म्हणते, का त्रास देताय मला, का फोन करताय, मी सांगितलं ना तुम्हाला त्रास देणार नाही म्हणून, आता मेले तरी तुम्हाला मी फोन करणार नाही। तेव्हा तो म्हणतो, प्लीज असं नको ना बोलूस, हे बघ तू माझं ऐकून घे, मी तुझ्यावर चिडलो ना त्यासाठी खरंच मनापासून सॉरी, अशी जीवा माफी मागत म्हणतो। पण आता मी जे काही तुला सांगतोय ना ते ऐक आणि सेम तसंच कर, असं तो नंदिनीला म्हणतो। मग आता तो विचारतो, मला सांग एक्झॅक्टली आता तू कुठे आहेस। नंदिनी म्हणते, लँडलाईनवर फोन केलात ना तुम्ही, आनंद निवास मध्येच आहे। तेव्हा जीवा अगदी नमतं घेतो आणि म्हणतो, सॉरी सॉरी हा, आता तिथे आनंद निवासमध्ये कोण कोण आहे। तेव्हा नंदिनी रडतच म्हणते, कोणीच नाही येत आणि सगळेजण नाटकाला गेलेत। तेव्हा जीवाला आता धक्का बसतो आणि तो पार्थकडे पाहतो, विचारतो, काय तू एकटीच आहेस। नंदिनी आता दुसरीकडे वैतागूनच म्हणते, अहो हो, आता किती प्रश्न विचारणार आहात। जीवा हा शांतपणेच तिला सांगतो, ओके काही प्रॉब्लेम नाही, आता मी जे सांगतोय ना ते नीट ऐक आणि तसंच कर। मग तो म्हणतो, तू आत्ताच्या आत्ता जाऊन ना दारं खिडक्या लावून घे। तेव्हा नंदिनीला दुसरीकडे शॉकच बसतो आणि ती विचारते, काय दारं खिडक्या लावून घेऊ, पण कशाला। तेव्हा जीवा म्हणतो, मी सांगतोय तेवढं कर ना प्लीज। मग नंदिनी विचारते, काय झालंय जीवा, सांगा ना। मग तो म्हणतो, हे बघ मी तुला भेटून सगळं सांगतो, त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता दारं खिडक्या लावून घे, मी तुलाच पिकअप करायला तिकडे येतोय। अगं नंदिनी, मी तुला रिक्वेस्ट करतोय, प्लीज ऐक। परंतु नंदिनीला काही कळलेलंच नसतं की नक्की झालंय काय। मग ती जीवाचं जरा ऐकते आणि म्हणते, ठीक आहे ठीक आहे, रिक्वेस्ट करू नका, मी दारं खिडक्या घेते लावून। आता ती फोन ठेवणार, तितक्यातच आता जीवा म्हणतो, हे बघ तू फोन ठेवू नकोस, तू अगोदर सगळं बंद करून ये आणि फोन तसाच चालू ठेव। तेव्हा आता ती म्हणते, अच्छा ठीक आहे, असं म्हणून ती फोन सुरूच ठेवते आणि लगेचच दारं खिडक्या बंद करून घेते। आता सर्व दारं खिडक्या बंद केल्यानंतर ती पुन्हा फोनजवळ येते आणि फोन रिसीव करत जीवाला म्हणते, हॅलो बोला ना, आता काय झालंय ते। जीवा दुसरीकडून विचारतो, आता सगळं बंद केलंय ना। नंदिनी हो म्हणते, पण आता सांगा तरी मला काय झालंय। तेव्हा तो आता सांगणार असतो, तेवढ्यातच दीपक तेथे जातो आणि आता जे लाईट्स असतात ना ते सगळ्या बंद करून टाकतो आणि मेन मीटर जो असतो ना त्यातला फ्यूज काढतो आणि लगेचच मान मोडण्याची ऍक्शन करतो। तेव्हा नंदिनी खूपच घाबरते आणि म्हणते, अचानक लाईट्स कशा गेल्या। तेव्हा ती जीवाला त्याबद्दल सांगते की अचानक सगळ्या लाईट्स गेल्या आहेत। तेव्हा ती खूपच घाबरलेली असते, काय करावं तिला सुचत नाही। मग त्यानंतर तेथे पूर्ण काळोखच असतो, तिला काहीही दिसत नसतं। ती आता म्हणते, जीवा जीवा, मग जीवाला तिथपर्यंत आवाजच जात नसतो। जीवासुद्धा इकडून हॅलो करत असतो, परंतु नंदिनीचा आवाज आता त्याच्यापर्यंत सुद्धा पोहोचत नसतो। तेव्हा पार्थ म्हणतो, काय झालं जीवा,
त्यावेळी जीवा म्हणतो फोन कट झाला मध्ये, तो पुन्हा फोन ट्राय करतो तर तो फोन लागतच नसतो. त्याबद्दल तो पार्थला सांगतो. मग दोघेही घाबरत. पुढे जीवा सांगतो की नंदिनी म्हणत होती अचानक लाईट सुद्धा गेल्या आहेत, काही गडबड तर झाली नसेल ना. तेव्हा पार्थलाही प्रश्न पडतो नक्की काय झालं असेल तिकडे. दुसरीकडे नंदिनी म्हणते अचानक लाईट्स गेल्याच कशा कळतच नाही. इकडे पार्थ म्हणतो ऐक ना जीवा, तू शांत राहा जरा, मोबाईलवर फोन ट्राय कर बरं एकदा. मग जीवा आता नंदिनीला कॉल करत असतो. इकडे नंदिनी आपला मोबाईल स्विच ऑन करते आणि म्हणते जीवाला कळवते मी की लाईट इथे गेल्या आहेत म्हणून. आता ते दोघेही एकमेकांना कॉल करत असतात, त्यामुळे एकमेकांचे फोन बिझी येत असतात. त्यानंतर आता नंदिनी वैतागते आणि म्हणते नक्की काय झालं इथे, अचानक लाईट्स गेल्याच कशा, मला कळवायचं होतं इथे नक्की काय घडतंय, असं नंदिनी विचार करते. आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा ती फोन करणार असते, परंतु बॅटरीच आता लो झालेली असते मोबाईलची. तर आता मोबाईल चार्जिंगला लावायची मी विसरलेच कशी, हा नंदिनीला प्रश्न पडतो. दुसरीकडे जीवा नंदिनीला पुन्हा एकदा कॉल ट्राय करतो, परंतु फोन बंद येत असतो. तेव्हा जीवा घाबरतच म्हणतो पार्थ दादा मला ना काहीतरी विचित्र वाटतंय, काहीतरी अघटित घडतंय, तिला काही झालं तर नसेल ना, अशी तो काळजी व्यक्त करतो. मग दुसरीकडे नंदिनीला सुद्धा कळत नसतं की नक्की झालंय काय, कारण दुसरीकडे जीवा तर माझ्यावर एवढे चिडले होते आणि अचानकच आनंद निवासमध्ये घ्यायला येत आहेत. त्याचबरोबर इथल्या अशा लाईट्स अचानक गेल्या आहेत, दारं खिडक्या सगळं काही बंद करून घ्यायला सांगितल्यात. काय चाललंय नक्की कळतच नाही, काही गडबड तर नसेल ना, हा प्रश्न तिला पडतो. तर दुसरीकडे जीवा सुद्धा खूप पॅनिक झालेला असतो. तो आता सारखीच नंदिनीची काळजी करतो, म्हणून पार्थ त्याला समजावतो हे बघ तू सांगितल्याप्रमाणे दारं खिडक्या नंदिनीने बंद केल्यात ना. मग जीवा म्हणतो सगळं लावून घेतलंय, परंतु तो दीपक त्या अगोदरच आतमध्ये जर शिरला असेल तर मग काय करायचं दादा. तर आता पार्थला सुद्धा या गोष्टीचं आता खूप टेन्शन येतं. दुसरीकडे नंदिनी आता त्या खिडकीजवळ पाहते तर तिला रागीट दीपकचा चेहरा तेथे दिसतो. तो वेड्यासारखा विचित्र नजरेने तिच्याकडे पाहतो. ते पाहून नंदिनी आता घामाघूम होते आणि घाबरते. ती आता दुसरीकडे पळू लागते, पण आता पूर्ण अंधार असल्यामुळे तिलाही काही कळत नाही कुठे जावं. इकडे जीवा म्हणतो दादा दोन्हीही फोन लागत नाहीये. तर पार्थ म्हणतो अरे यार, तिथला कुणाचा कॉन्टॅक्ट नंबरही नाही आहे कॉन्टॅक्ट करायला. तेव्हा सगळेजण नाटकासाठी बाहेर पडले आहेत असं जीवा सांगतो. आणि तसं पाहिलं तर खरं तर माझीच चूक आहे, कारण नंदिनीने तो फोटो पाठवल्या मी पाहायला हवा होता. तेव्हा पार्थ विचारतो का नाही बघितलास मग. तेव्हा त्याला आठवतं की मी फोटो तर पाहत होतो, परंतु काव्याचा सतत फोन येत असल्यामुळे मी तो फोटो पाहण्याचंच सोडून दिलं. तेव्हा पार्थ विचारतो अरे बोल की का नाही पाहिला मग तो फोटो. मग जीवा गडबडतो, गोंधळतो आणि म्हणतो काही नाही, मला जरा एक फोन येत होता. तेवढ्यातच आता पार्थच्या मोबाईलवर काव्याचा फोन येतो. मग पार्थ म्हणतो काव्याचा फोन आलाय. तेव्हा जीवा जरा घाबरतो, कारण त्यालाही तेव्हा काव्याचाच फोन आलेला असतो. मग पार्थ कॉल रिसीव करतो आणि स्पीकरवर टाकतो. विचारतो काय झालं. मग आता काव्या घाबरलेली असते आणि म्हणते पार्थ ऐका अहो तुम्ही आणि जीवा अचानक असे कुठे गेलात धावत पळत. मग तो जरा घाबरतो आणि म्हणतो काही नाही, इथेच आहोत आम्ही. तर आता काव्या म्हणते खोटं बोलू नका, कुठे गेलात ना ते अगोदर सांगा, काहीतरी गडबड झाली आहे असं मला वाटतंय. अहो सांगा ना नक्की काय झालंय. तेव्हा पार्थ सांगतो आम्ही आनंद निवासला आलोय नंदिनीला पिक करायला. मग आता काव्या शॉक होऊन विचारते नंदिनी ताईला, आणि तुम्ही दोघे, कारण नंदिनी ताई तिची येते ना दररोज, मग आज अचानक तुम्ही दोघेही का गेलात तिला आणायला, सगळं काही ठीक आहे ना असं ती विचारते. तेव्हा जीवा आणि पार्थ एकमेकांकडे पाहतात. तेव्हा आता काव्या जरा हायपर होते. ते पाहून जीवा मोठ्यानेच म्हणतो नंदिनीला काही झालेलं नाहीये, नंतर दादा तुला सगळं फोन करून सांगेन, असं म्हणून तो फोन कट करतो. तेव्हा पार्थ म्हणतो अरे जीवा असं का केलंस. तेव्हा जीवा म्हणतो की तिच्या प्रश्नांनी मला टेन्शन आलं होतं रे यार. इकडे आता काव्या म्हणते अरे पार्थ आणि जीवा मला दोघेही खूप टेन्शनमध्ये दिसले, नंदिनी ताईला काही झालं तर नसेल ना, कारण माझ्यापासून दोघे काहीतरी लपवतायत असं वाटतंय मला, हा काव्य विचार करते. दुसरीकडे नंदिनी आता आपला जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेली असते. तेवढ्यातच दीपक तेथे येतो आणि तिला जोरातच पकडतो. नंदिनी स्वतःला सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न करते. त्यावेळी रागातच आता दीपक म्हणतो की
अगं मी एवढं मनापासून प्रेम केलं तुझ्यावर, तू काय केलंस तर माझं प्रेम धुडकावून त्या जीवाशी लग्न केलंस असं रागातच तो तिला जाब विचारतो. मग त्यानंतर नंदिनी स्वतःला सोडवून घेते. तेव्हा दीपक पुन्हा एकदा हात पकडतो. नंदिनी विचारते, तुला कसं समजलं रे? तेव्हा रागातच दीपक म्हणतो, जीवा तुला बाईकवरून सोडायला यायचा आणि घ्यायला सुद्धा यायचा, त्यामुळे मला संशय आलाच होता. आणि मग बाहेरून माहिती मिळाल्यावर समजलं की तुझं लग्न त्या तर जीवासोबत झालंय. सोड मला सोड असं नंदिनी जोरातच ओरडते, त्याला ढकलण्याचा प्रयत्न करते. दीपक पुन्हा तिचे हात पकडतो आणि म्हणतो, आजपर्यंत तो जीवा तुला सतत वाचवत आलाय ना, माझ्यापासून त्याने सारखंच वाचवलंय ना तुला, पण नंदिनी आज तो तुला अजिबात वाचवायला येणार नाही. तेव्हा नंदिनी आता जोराचा धक्का त्याला मारते आणि पळण्याचा प्रयत्न करत दरवाजाजवळ येते. दार उघडण्याच्या प्रयत्नात असते, परंतु दीपक पुन्हा एकदा तिला पकडतो. ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत, सोड मला बावळट कुठला असं म्हणून रागातच त्याच्यावर ओरडते. मग मोठ्या मोठ्याने ती ओरडत असते, प्लीज कुणीतरी दार उघडा. तेव्हा दीपक म्हणतो, नंदिनी तू कितीही जोरात ओरड ग, कारण तुझे पळून जायचे सर्व रस्ते आता बंद झालेत. मग आता तू सगळीकडून अडकली आहेस असं जेव्हा तो सांगतो, तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा वाचवा असं जोरात बोलते. त्यानंतर आता दीपक वेड्यासारखा बोलू लागतो आणि विचारतो, काय ग जुने दिवस विसरलीस का तू, जेव्हा आपण दोघेही एकत्र इथे काम करत होतो, रात्री 9 नंतर हा एरिया सुनसान होऊन जायचा, हे तू विसरलीस का? मग आता रागातच ती म्हणते, मी विसरले नाहीये, परंतु बहुतेक तू विसरला आहेस जीवाच्या हातचा मार, आणि जीवाना आता येणारच आहे असं नंदिनी ओरडते. तेव्हा तो म्हणतो, तो येऊ दे ग, तो काय करणार आहे, तो तुझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही, आता तुझं मरण निश्चित आहे असं मोठ्या मोठ्याने तो ओरडतो आणि तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न करतो. नंदिनी आपली सर्व ताकद लावून आता दीपकला मागे ढकलते आणि दुसरीकडे पळते. तर दुसरीकडे पार्थ हा भरधाव वेगाने आता गाडी चालवत चालवत निवासपर्यंत पोहोचणार असतो. इकडे नंदिनीला शेवटी दीपक हा जोरात पकडूनच ठेवतो. मग दीपक आता रागातच म्हणतो की मी तुला सोडणारच नाहीये, लग्न करून तुझा काहीतरी फायदा आहे, कारण लग्न ठरलं कोणाशी आणि लग्न केलंस कुणाशी, अशा लग्नाचा काही फायदा आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, जे माझ्या नशिबात होतं ना ते मला मिळालंय दीपक, आणि तुला सांगून तरी काय करणार आहे, अरे तुला काय करणार आहे, लग्न काय असतं ते, असं म्हणून ती त्याला ढकलते. तेव्हा तो पुन्हा एकदा तिला पकडतो आणि विचारतो, काय ग तुला माहितीये का लग्न म्हणजे काय असतं? मोठ्या तोऱ्यात सांगायचीस ना की 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र यावं, अगं कुठे आहे मग तुझा आणि जीवातलं ते प्रेम, काय अर्थ काय आहे तुमच्या लग्नाला, असा तो जाब विचारतो. तेव्हा नंदिनी म्हणते की माझ्या आणि जीवाच्या लग्नाला काय अर्थ आहे ना हे तुला नाही कळणार, असं म्हणून तीच त्याला झाप, आता नाही आमच्यामध्ये प्रेम, परंतु आता लग्न झालंय ना आमचं, मग लग्नानंतर होईलच प्रेम. मग दीपक म्हणतो, ए ड्रामा करू नको हा, तो जीवा तुझ्यासोबत कसा राहतोय ना, किती वैतागून राहतोय ना हे कुणीही सांगेल. नंदिनी म्हणते, तो आमचा प्रश्न आहे आणि आम्ही खुश नाही आहोत हे कुणी सांगितलं रे तुला? मग आता तो म्हणतो, खरं तर तुझी विकेट ना मी कालच काढली असती, परंतु आयत्या वेळी तो जीवामध्ये आला ना म्हणून. मग त्यानंतर आता ती विचारते, म्हणजे तू? तेव्हा तो म्हणतो, हो, हे 100 रुपये तूच दिले होतेस ना, म्हणून तो तिला ती नोट दाखवतो. तेव्हा नंदिनीला आठवतं की काल जो रिक्षावाला होता तो दुसरा तिसरा कोणीही नसून दीपकच होता, आणि तो खूप फोर्स करत होता की माझ्याच रिक्षामध्ये बसा म्हणून, परंतु आयत्या वेळी जीवा आल्यामुळे काल माझा जीव सुद्धा वाचला होता. मग आता रागातच ती विचारते, काय रे तो रिक्षावाला माणूस तूच होतास का? तेव्हा तो म्हणतो, हो मीच होतो तो, अगं त्या दिवशी ना मी तुलाच मारायला घरी आलो होतो, परंतु तुला समजून ना मी काव्यावरच हल्ला केला. तर आता काव्यावर हल्ला झाल्याचे सर्व प्रसंग नंदिनीला आठवतात, म्हणजे त्या दिवशी सुद्धा भामटा दीपक आपल्या घरी आला होता हे नंदिनीला आता आठवतं आणि रागातच ती त्याच्याकडे पाहते. तेव्हा नंदिनीला आता प्रचंड राग येतो आणि ती विचारते की काय तू माझ्या बहिणीच्या अंगावर हात उचललास का, असं म्हणून ती त्याला 4-5 झापडे मारते आणि म्हणते, तुला लाज नाही वाटली का माझ्या बहिणीच्या अंगावर हात टाकायला, असं म्हणून ती त्याला ढकलते आणि काहीतरी डोक्यातच फेकून मारणार असते, पण तेवढ्यात दीपक स्वतःला वाचवतो आणि नंदिनीचा हातच पिरगाळतो. तेव्हा तो रागातच म्हणतो, जास्त चालतात ना तुझे हात, आणि याच हाताने आता तू तुझ्या सुसाईड नोटवर सही सुद्धा करायची. हे ऐकून आता नंदिनी खूपच घाबरते आणि रागातच दीपककडे पाहते. दुसरीकडे पार्थ म्हणतो, नंदिनी ठीक असेल ना? तेव्हा जीवा म्हणतो, मलाच कळत नाहीये.
तेव्हा पार्थच मग त्याला समजावतो, जाऊ दे, नको टेन्शन घेऊ, असेल त्या ठीक. तेव्हा जीवा म्हणतो, तिला जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार दादा. दुसरीकडे दीपक हा वेडेपणा करत नंदिनीला खुर्चीवर बसवतो आणि त्याने एक आता सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवलेली असते की मी नंदिनी देशमुख, माझं लग्न जीवाबरोबर झालं त्यामुळे मी खुश नव्हते आणि माझ्या मरणाला सर्वस्वी फक्त आणि फक्त माझा नवराच जबाबदार आहे, असं त्या सुसाईड नोटमध्ये त्याने लिहिलेलं असतं. हे ऐकून आता नंदिनी खूपच रागात दीपककडे पाहते आणि त्याच्यावर चौताळते. पुढे आता त्याने त्याच्यावर लिहिलेलं असतं की मी माझी सगळी कर्तव्य निभावली, परंतु त्याने ना मला फक्त आणि फक्त त्रासच दिला आणि आता मी या त्रासातनं ना मुक्त होतीये. माझ्या हाताने मी माझा जीव सुद्धा संपवतीये. तेव्हा तो जबरदस्तीने तिला सही करायला सांगतो. मग नंदिनी म्हणते, तू काहीही कर, मी त्याच्यावर सही करणारच नाही. तो तिला भला मोठा सुरा दाखवतो तरीही नंदिनी अजिबात त्याला घाबरत नाही. ती म्हणते, तू काहीही कर रे, मी नाही करत सही, जा तिकडे. मग आता दीपक म्हणतो, तुला सही करायला तर मी लावणारच आहे, हे बघ, आणि अजून एक सांगतो, तू जर मेली ना तर त्याची सगळी शिक्षा मला व्हायला नको, त्या जीवाला व्हायला पाहिजे. असं म्हणून दीपक हा पुन्हा एकदा चाकूचा धाक दाखवून तिला सही करायला सांगतो. तेव्हा नंदिनी म्हणते, तुला एकदा सांगितलंय ना, मी सही करणार नाही, अगदी माझा जीव गेला तरी नाही करणार. मग आता तो म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, आता तू ना मरच, असं म्हणून तो तिच्या पोटात चाकू खुपसणारच असतो. तेव्हा नंदिनी जोरातच त्याचा हात पकडते आणि त्याला बाजूला ढकलते आणि त्या टेबलकडे धावते जेणेकरून आपला जीव वाचावा यासाठी. तर तितक्यातच पुन्हा एकदा दीपक हा तेथे जातो आणि तिचा गळाच आवळतो. मनात आता नंदिनीविषयीचा राग असतो तो व्यक्त करत म्हणतो, आता तू वाचू शकत नाही. त्यावरती नंदिनी म्हणते, सोड मला अगोदर बावळट, सोड. तो आता तिच्या पोटामध्ये सुरा खुपसणारच असतो. तेव्हा नंदिनी पुन्हा एकदा जोरातच त्याचा हात पकडावून ठेवते. त्या दोघांमध्ये आता खूप झटापट होत असते. तेव्हा नंदिनीला आता हातात असणारं घड्याळ दिसतं. तिला समजतं, काकांनी सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या पार्टनरची गरज पडेल तेव्हा ते बटन दाबायचं, म्हणजे दुसरीकडे त्याची रिंग वाजते आणि आपल्या पार्टनरला समजतं की आपण खूप मोठ्या संकटात आहोत. तेव्हा नंदिनी म्हणते की दीपक, आता मी तुला सोडणार नाही, असं म्हणून रागात असती त्याला बाजूला ढकलते आणि लगेच हातात असणारं त्या घड्याळाचं जे बटन असतं ना ते प्रेस करते, जेणेकरून जीवाला समजेल. जीवाने सुद्धा ते हातातच घड्याळ घातलेलं असतं. तेव्हा त्याची रिंग वाजू लागते. मग आता जीवा म्हणतो, हे बघ दादा, वॉचमध्ये तर सिग्नल येतोय, याचा अर्थ नंदिनी मला सिग्नल देतीये, तिचा जीव धोक्यात आहे, तिला माझी गरज आहे, दादा गाडी पळव जास्त. तेव्हा पार्थ म्हणतो, हो रे, पळवतो. तर आता भरधाव वेगाने पार्थ पुन्हा एकदा गाडी चालवू लागतो. तर दुसरीकडे आता दीपक हा तिचा हातच खेचतो आणि विचारतो, काय आहे या घड्याळात, काय आहे काय नक्की या घड्याळामध्ये, काय वाजलं काय या घड्याळात. तेव्हा नंदिनी म्हणते, हे असंच घड्याळ माझ्या जीवाकडे सुद्धा आहे. आता मी जो सिग्नल दिला ना त्यावरून जीवांना समजलं असेल की माझा जीव धोक्यात आहे. आता कुठल्याही क्षणी ते इथे येतील, माझा जीव वाचवतील व तुला सुद्धा अद्दल घडवतील. आता अजूनही संधी आहे, तू पळ अगोदर इथून. एकदा का तू जीवाच्या हाती लागला ना तुला ते सोडणार नाही. मागच्या वेळी सुद्धा बघ, तू जीवाच्या जेव्हा हाती लागला होता तेव्हा त्याने तुला सोडलं नव्हतं. असं म्हणून नंदिनी जीवाचं नाव घेत त्याला सारखी घाबरवत असते. परंतु आता दीपकला अजिबात काही वाटत नाही. तो रागातच विचारतो, सारखं जीवा जीवा जीवा, काय चाललंय ग तुझं? खूप विश्वास आहे ना तुझा त्या जीवावर, आता तुला येईल का तो जीवा तुझा वाचवायला? आता मी सुद्धा बघतोस तुझा जीवा ना तुला कसा वाचवतो ते. असं मोठ्याने आरडाओरडा करत तो म्हणतो, ये जीवा ये, वाचव आता हिला. मग त्यानंतर आता दीपकला जोरातच बाजूला ढकलून नंदिनी ही पुढे जायला टेबलचा धक्का लागून ती आता पुढे पडते आणि खाली जमिनीवर जोरातच आपटते. त्यामुळे तिच्या हाताला खूपच दुखापत होते. इकडे आता जीवा आणि पार्थ हे दोघेही येऊन आनंद निवास जवळ पोहोचतात. गाडी थांबवतात. तर आतमध्ये दीपकने चांगलाच डाव साधलेला असतो आणि नंदिनीला गळफास दिलेला असतो. तर आता तो म्हणतो, जेव्हा हे जीवा आणि कुणी तुला वाचवायला येतील ना तेव्हा बघ, त्यांच्याच हातून तू मरणार आहेस, कारण याची रशी ना मी इथे दरवाजाला बांधून ठेवली आहे. तिच्या गळ्याला त्याने दोर बांधलेला असतो आणि तिचं तोंड सुद्धा बांधून ठेवलेलं असतं. तो रागातच म्हणतो, नंदिनी तू माझी नाहीस ना तर कुणाची सुद्धा नाहीस. तिथे तू दरवाजा उघडला आणि इथे तू मरणाच्या दारात असशील. इकडे जीवा आता गाडीतून खाली उतरतो आणि दरवाजा उघडण्याच्या प्रयत्नात असतो आणि नंदिनीला जोराजोरात आवाज देऊ लागतो.
तेव्हा तो म्हणतो, नंदिनी दरवाजा उघड नंदिनी. मग जसा जीवा हा दरवाजा जोराजोरात लोटत असतो, तोच नंदिनीच्या गळ्याला जोराजोरात फास लागत असतो. तेव्हा दीपक आतमध्ये म्हणतो, आता तुला वाचवायला येणारा जीवाच तुझ्या मरणाचं कारण ठरेल नंदिनी. मग नंदिनी खूप घाबरते, तिला ओरडता सुद्धा येत नसतं कारण तिचं तोंड बांधून ठेवलेलं असतं. इकडे गुड बाय असं म्हणून दीपक तेथून जातो. त्यानंतर आता नंदिनीपर्यंत जीवा पार्थचा आवाज पोहोचत असतो, परंतु तिला बोलता येत नसल्यामुळे सर्व काही अगदी आता अघटितच घडलेलं असतं. मग त्यानंतर बाहेर जीवा म्हणतो, ऐक ना दादा, हे घड्याळाचं बटन प्रेस करतो म्हणजे आता आपल्याला समजेल. मग आता तो बटन प्रेस करतो, परंतु आता नंदिनीच्या घड्याळाचा आतमधून आवाज येत असतो, परंतु ती काहीही सिग्नल देत नाही. जीवाला समजतं नंदिनी आतमध्येच आहे. मग तो म्हणतो, दादा ऐक ना, मागच्या बाजूने जा ना, तिथे काही आतमध्ये आपल्याला जाण्यासाठी रस्ता वगैरे मिळतोय का ते बघ. मग तो आता मागच्या बाजूने जायला निघतो. तर आता जीवा हा नंदिनी नंदिनी असं म्हणून जोराजोरात ओरडतो आणि दरवाजा उघडण्याच्या प्रयत्नात असतो. त्यानंतर आता जीवा हा कसाबसा दार उघडतो. तर आता समोर त्याला एक दृश्य दिसतं आणि ते भयानक दृश्य असतं. ते म्हणजे नंदिनी अगदी फासावरच लटकलेली असते. तेव्हा हे पाहून जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तो नंदिनी नंदिनी असं ओरडत तिच्याकडे धाव घेतो आणि तो म्हणतो, नंदिनी तुला काही होणार नाही नंदिनी असं म्हणून तो तिला असा खालून व्यवस्थित पकडतो, तिचे पाय पकडतो आणि तिला असा वर धरतो जेणेकरून तिला जास्त गळफास लागू नये यासाठी. तोपर्यंत नंदिनी बेशुद्ध सुद्धा झालेली असते. मग आता तो म्हणतो, पार्थ दादा लवकर ये लवकर ये असं म्हणून तो पार्थला आवाज देतो. तेव्हा पार्थ आता तेथे येतो आणि समोरचं दृश्य पाहतो. तर त्यालाही धक्का बसतो. जोरातच तो नंदिनी असा आवाज देतो. तर आता अगोदर तिच्या गळ्याचा फास काढ असं जीवा म्हणतो. तेव्हा आता पार्थ लगेचच वर चढतो आणि नंदिनीच्या गळ्याचा फास काढतो. तिच्या तोंडावरची पट्टी सुद्धा काढतो. तिला थोडा त्रास होत असतो. जीवा म्हणतो, मी तुला काही होऊ देणार नाही नंदिनी, काहीच होऊ देणार नाही. तेव्हा नंदिनीला तो उठवण्याचा प्रयत्न करतो, पण नंदिनी उठत नाही. त्यामुळे जीवा घाबरत म्हणतो, ती डोळेच उघडत नाहीये दादा. तेव्हा त्या बेशुद्ध झाल्या आहेत, त्यांना घरी घेऊन जाऊयात असं पार्थ म्हणतो. त्यानंतर आता जीवा नंदिनीला उचलतो आणि घरी घेऊन जायला निघतो. तेवढ्यातच काव्याचा फोन पार्थला येतो. ती विचारते, काय झाले ताईला. मग आता तो म्हणतो, बेशुद्ध पडले आहेत. घाबरते आणि विचारते, नक्की झालंय काय. तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाल्याचं पार्थ सांगतो. मग काव्याला धक्का बसतो. ती म्हणते, फोन द्या. तेव्हा मी फोन देऊ शकत नाही, डॉक्टर घरी येतील, आम्ही पोहोचतोच आहे असं पार्थ म्हणतो. तेव्हा आता लगेचच तो गाडीत बसतो आणि मग नंदिनीला घेऊन तो घरी जायला निघतो. दुसरीकडे आता काव्या खूप घाबरलेली असते, कारण आता तिला आठवतं की कशाप्रकारे सकाळी मी ताईबरोबर एवढी वाईट वागले. मग तिला आता पश्चाताप होत असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या मानिनीला सांगते की ताई आल्यानंतर मी आता तिची कान पकडून माफी मागणार आहे. तर नंदिनीला आता जीवा घरी घेऊन येतो. तेव्हा सर्वजण घाबरतात, डॉक्टर चेक करत असतात. तर कुणी केलं हे सगळं मानिनी विचारते. तेव्हा नंदिनीला लग्नात ज्याने किडनॅप केलं त्या दीपकनेच हे सगळं केल्याचं पार्थ सांगतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.